हरिओम. आज सोमवार 12 ऑगस्ट 2024. श्रावणी सोमवार. शिवामूठ तीळ. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की शांती परमात्म स्मरणाने मिळते. ऐकूया. नवविधा भक्ती जशी श्रवण ही पहिली भक्ती, तद्वतच अनेक संत लक्षणात शांती हे पहिलं लक्षण आहे. वास्तविक संतांची लक्षणं सांगता येणं कठीण, तरी पण असं म्हणता येईल की शांती हे संतांचं मुख्य लक्षण आहे. पृथ्वी ही क्षमा शांतीरूप आहे, त्याचप्रमाणे संत असतात. शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतःस्थिती हेच कारण आहे. जिथे स्वार्थ तिथे अशांती. भगवंताहून मी निराळा अशी जिथे द्वैत भावना तिथे खरी शांती नाही. अनन्यतेने शांती प्राप्त होते आणि तीच परमार्थाचा पाया आहे. पैसा आणि लौकिक ही अशाश्वत, त्यांच्यात चित्त ठेवल्याने अशांतीच येणार. आता शांती बिघडायला 2 कारणं आहेत. एक गत गोष्टींचा शोक आणि दुसरं पुढची चिंता. आपल्या बाबतीत घडणारं मागलं आणि पुढलं हे दोन्ही ईश्वराधीन आहेत. अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही. मग आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? सदाचरण. सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही. पश्चाताप करण्याची पाळी येईल आणि म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावं. भगवंताला साक्ष ठेवून कर्म केलं तर त्याच्या हातून दुष्कर्म होणार नाही. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी. एका साधूला कोणतरी शेतात झाडाखाली आणून ठेवलं आणि तो तिथे स्वस्थ बसून नामस्मरण करीत असे. तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांची ये-जा वाढली. त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला, म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवलं. साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती, तशीच दुसऱ्या ठिकाणी पण कायम होती ती शांती. शेतमालाला आश्चर्यच. मालकाला त्या आश्चर्य वाटलं. ज्याचं मन शांत आणि चिंतारहित असं त्याला कुठेही ठेवा, तो शांतच राहणार आहे. आणि म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावं. त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. करते पण आपल्याकडे घेऊ नये. अकर्तृत्व भाव ठेवायला पाहिजे. अशाने शांती येईल. जगत चालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येणार. एकनाथांची शांती अगाध होती. नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे. राजे रजवाडे आले आणि गेले, पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकलं, कारण ती शांतीची मूर्ती होते. आता ही शांती काय केलं असताना मिळेल? भगवत स्मरणा वाचून अन्य उपायाने ती साधणार नाही. जे जे घडतं ते भगवत इच्छेने घडतं ही दृढ भावना असणं हे शांतीचे लक्षण आहे. कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो बरं. विद्या, वैभव, कला, संपत्ती, संतती याने शांती येतेच असं नाही. निरपेक्षता हे शांतीचं मूळ आहे ना. मनाविरुद्ध गोष्ट घडल्यावर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती येईल. मनातली शांती कायम ठेवून रागवता येतं. तसं केल्यास हातून प्रमाद घडत नाही. शांती परमात्म स्मरणाने मिळते. ते स्मरण अखंड ठेवावे आणि खुशाल प्रपंच करावा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.